वास्तविक तो लाकूड कोरणार आहे, पण भोंग्याला पाकळी ती कमळाच्या नाजूक पाकळीला सुद्धा कोरता येत नाही. प्रेम प्रीतीचे बांधले. आणि म्हणून अशा या प्रेम संबंधामुळे अनेक कार्यक्रमाची व्यस्तता आहे, परंतु त्यामध्ये आमचे शिवचरण भाऊ, एक दिवस मी इथून कुठून तरी कार्यक्रमाहून चाललो होतो आणि ते नेमके झोपेतून उठून बाहेर आले होते. कुठे गेले शिवचरण भाऊ? नेमकेच बाहेर आले होते आणि ते त्यांनी मला पाहिलं, मी त्यांना पाहिलं. गाडीतूनच मी हात केला, पण त्याची झोपेची लहर गेली. मग त्यांच्या ध्यानात आला, येतो महाराज आहे आपलो. आणि मग त्यांनी मला लगेच फोन केला, पण तोपर्यंत मी बरंच पुढे गेलो होतो. आणि मग शिवचरण भाऊनं असा संकल्प केला की आम्ही तुमचीच चर्चा करत होतो. दादाचं वर्षश्राद्ध आलंय आणि या वर्षश्राद्धाला त्यांच्या प्रित्यर्थ आम्ही काय करावं आम्हाला काही माहीत नाही. कारण आपल्या परदेशी समाजामध्ये वर्षश्राद्धाचे कार्यक्रम अशी प्रवचन कीर्तनाने काही होत नाही. त्यांनी मला विचारलं की आम्ही काय करावं. तुम्ही आमचे धर्मगुरू आहे, त्या नात्यानं आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. मी त्यांना म्हटलं, तुमची इच्छा काय? म्हणे, आमची इच्छा त्यांच्या प्रित्यर्थ काहीतरी थोडंसं अन्नदान करावं. म्हणलं, मग असं अन्नदान कोणी जेवायला येणार नाही आहे की नाही? या जेवायला म्हणलं तसं थोडी कोणी येत असतं. काहीतरी त्या निमित्ताने कार्यक्रम ठेवावा लागतो. आणि त्या कार्यक्रमाची समाप्ती झाली की मग प्रसाद आपल्याला वाटता येतो. आणि मग त्यांनी आधी सांगितलं की आपण कीर्तन ठेवू. म्हणलं, कीर्तनाला फार भानगडी आहे. त्याला वाजवणारे पाहिजे, गाणारे पाहिजे. या सुभाष काका बसा. आपल्याला कीर्तनाकरता भजनी मंडळ पाहिजे, गायक पाहिजे, वादक पाहिजे. आणि त्यात माझंही सकाळी एक कीर्तनाचा कार्यक्रम आहे. 2-2 कीर्तन एकाच वेळेला कसं काय ॲडजस्ट होतील? त्यांनी सांगितलं, तुम्ही जसं सांगताल तसं. म्हटलं, मी 11-11:30 प्रवचनाला येऊ शकतो, त्या पद्धतीनं नियोजन करा. आणि त्यांनी हे नियोजन केलं. आज या ठिकाणी गुरुजीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत. पाश्चात्य शिक्षण पद्धतीमुळं आम्ही आमचे संस्कार विसरून गेलो. आमच्या नवीन पिढीला, नवे आताच्या पिढीला सुद्धा हे काय संस्कार आहे, काय करावं लागतं हे काहीच माहीत नाही. त्याचं कारण दोष मुलांचा नाही, दोष आपल्या शैक्षणिक पद्धतीचा आहे. कारण या देशामध्ये अनेक लोकांनी राज्य केलेलं आहे. हिंदू धर्मावर अनेक लोकांनी आक्रमण करून आपल्याला गुलाम बनवलं आहे, आपल्यावर सत्ता केली आहे, त्यांची राज्य शासन पद्धती चालवली. त्यामुळं आपली सगळी संस्कृती जवळपास आपण सगळे विसरून गेलो होतो. अगदी बौद्ध काळापासून वैदिक धर्माचा लोप झाला होता. कितीतरी वेळेस आपली संस्कृती आपण विसरून गेलो. सर्वात पुरातन सनातन संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती आहे. वेद हे सर्वात प्राचीन ग्रंथ आहे असं सर्वानुमते आज सिद्ध झालेलं आहे. पण तरी सुद्धा आम्ही आमची संस्कृती विसरून गेलो कितीतरी वेळेला. एक काळ असा आला, जैन आणि बौद्ध मताचा विस्तार झाला भारत देशात. वैदिक धर्मच विसरून गेले लोक. तेही आमचेच आहे. बौद्ध आणि जैन काही वेगळे नाही, हे वेदाचाच एक अंग आहे. पण वेदाचं जे अंग आहे, वैदिक अंग, हे विसरून गेलो आणि त्याचा परिणाम संस्कार आम्ही विसरून गेलो. त्यावेळेस शंकराचार्यांनी अवतार घेतला. शंकरम शंकराचार्य. शंकरांनीच शंकराचार्यांचा अवतार घेऊन वैदिक धर्माची घडी बसवली. बराच काळ मग आमची संस्कृती या ठिकाणी, या भारतामध्ये वाढली, जोपासल्या गेली. अनेक विद्वान झाले या देशात. बोधायनाचार्यासारखे आचार्य झाले. आणि या सर्व
वैष्णवाचार्यांनी आपल्या या संस्कृतीला पुन्हा त्या ठिकाणी जोम देण्याचा प्रयत्न केला, त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. असं करता करता 18वं शतक आलं. आपल्या देशात हिंदू धर्माची संस्कृती सगळ्यांना माहीत होती, सगळे त्या आचरणाने वागत होते. पण जेव्हा इंग्रजांनी हा देश पाहिला तेव्हा इंग्रजांनी विचार केला की आपल्याला या देशावर राज्य करायचंय. कारण इतका सुजलाम सुफलाम देश जगाच्या पाठीवर दुसरा कुठंच नाही. काही देशामध्ये 12 महिने थंडीचे, काही देशामध्ये 12 महिने पावसाचे, काही देशात 12 महिने दुष्काळाचे, काही देश वाळवंट प्रदेश आहे, काही अतिवर्षांनी वृष्टीचे प्रदेश आहे. पण भारत असा एकमेव देश आहे, या देशात एकाच वर्षात 3 ऋतू येतात, है की नाही? पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. जमीन सुपीक आहे, इथल्या लोकांची बुद्धिमत्ता सुपीक आहे. हे जेव्हा इंग्रजांनी पाहिलं तेव्हा त्यांनी विचार केला की या देशावर आपल्याला राज्य करायचंय, पण असंच जाऊन राज्य करता येत नाही. मग काय करावं? तर त्याकरता त्यांनी अगोदर एक अधिकारी पाठवला. हे सगळे इतिहासात आहे, आपल्याला माहीत नाही. त्या अधिकाऱ्याचं नाव आहे मॅकेले, है की नाही? मी कशा करता सांगतोय? हे आपल्या संस्कृतीचा विसर कसा पडला, आपण हे संस्कार का विसरलो. त्या मॅकेलेना जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळ्या देशाचा सर्वे केला आणि त्यामध्ये सर्व सर्वे करून तो आपल्या देशात गेला, इंग्लंडला. आणि तिथल्या संसदेमध्ये 1835ला त्यांनी एक भाषण केलं. ते भाषण आजही उपलब्ध आहे. यूट्यूबवर जर तुम्ही सर्च केलं तर सापडतं. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की भारत देशावर राज्य करणं इतकं सोपं नाही, कारण मी या देशात फिरलो तर मला 3 गोष्टी दिसल्या. या देशात एकही माणूस गरीब नाही. 1835ला एकही माणूस भिकारी नाही, एकही मनुष्य असा नाही जो अशिक्षित आहे, सगळे लोक सुशिक्षित आहे. आणि एकही माणूस मी असा पाहिला नाही या देशात जो बेरोजगार आहे. या देशात बेरोजगारी नाही, या देशात निरक्षरता नाही आणि या देशात कोणी गरीब नाही, असं 1835ला त्यांनी लिहिलं. तिथल्या अधिकाऱ्यांनी विचारलं याचं कारण काय? म्हणजे याचं कारण यांच्या संस्कृतीमध्ये लपलेलं आहे. यांच्या संस्कृतीमध्ये, यांच्या संस्कारामध्ये वेद कालापासून असे काही बीज रोवलेले आहेत. त्यांची शिक्षण पद्धती अशी आहे, 18 पगड जाती आणि त्या प्रत्येकाला आपापला व्यवसाय नेमून दिलेला आहे, म्हणून बेरोजगारी नाही. गुरुकुलासारखी गुरुकुल आहे आणि त्या गुरुकुलामध्ये 18 प्रकारचे विषय शिकवले जातात, म्हणून त्याचे एकही निरक्षर नाही. संपन्न असा देश आहे. या देशावर जर आपल्याला राज्य करायचं असेल तर एकच उपाय आहे, या देशातली हिंदू संस्कृती आपण बिघडवली पाहिजे. भाषण उपलब्ध आहे. त्याकरता इंग्रज अधिकाऱ्यांनी आणि इंग्रज सरकारने आपल्या देशामध्ये पहिला कायदा जर कोणता आणला असेल तर इंडियन एज्युकेशन ऍक्ट नावाचा एक कायदा आणला, आणि ज्यामध्ये पहिलं गुरुकुलावर बॅन करण्यात आलं, म्हणजे गुरुकुल बंद करण्यात गेले. आपले गुरुकुलच बंद झाल्यामुळं आपल्याला आपल्या वैदिक धर्माचं ज्ञानच राहिलं नाही. 1835ला हे बिरवल्या गेलं आणि आज ते झाड मोठं झालं. आपल्या आजच्या तरुण पिढीतल्या कोणत्याही पोराला विचारा, आपल्या हिंदू धर्माचा मुख्य ग्रंथ कोणता आहे? सांगता येत नाही. गीतेमध्ये किती अध्याय आहे? विचारा पोराला तुम्ही, माहित नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या ग्रंथावर टीका केली? काहीच माहीत. बरं, त्यांना माहीत नाही हे वाईट नाही, कदाचित माहीत नाही, अडाणीपणा आहे, अज्ञानपणा आहे, आपण ते ऐकू शकतो, मानू शकतो. पण त्यांची या संस्कृतीविषयी आस्था राहिली नाही, हे फार मोठी घातक गोष्ट आहे. त्यांना हे सगळं थोतांड वाटायला लागलं. फार थोडे संस्कारी घर आहेत, त्या ज्या घरातली मुलं हे सगळे जाणणारे आहेत. बहुतांश समाज, 99% मुलं आमच्या संस्कृतीपासून दूर गेले.
त्यांना माहीतच नाही आमचे काय संस्कार आहे, मनुष्य मेल्यानंतर काय करावं लागतं, मुलाचं काय कर्तव्य असतं, काय करावं लागतं, कसं करावं लागतं, हे जे सगळं आमचे वेदाचं ज्ञान होतं आम्ही विसरून गेलो. आणि म्हणून आजच्या महाराज लोकांवर सगळ्यात मोठी जबाबदारी जर कोणती असेल तर हिंदू धर्माची पुन्हा हे सर्व ज्ञान समाजाला देणं आजच्या वक्त्याचं पहिलं कर्तव्य आहे. मुलं पळून गेले आणि पोरं पळून गेले ते बस झाला. आता ते मुलांचे मुलींचे सांगणारे महाराज किती अडचणीत आले तुम्ही युट्यूब तर पाहू राहिले. आता काही गरज नाही त्याची. आजार गेला की माणसाची तब्येत सुधारत असते, आहे की नाही. शरीरात ताप आहे आणि त्याला गावरान तुपाचे लाडू खाऊ घालून राहिले, सुधरण कधी. शरीरात ताप आहे वरून किती तुम्ही खायला दिलं तर त्याची तब्येत सुधारणार नाही. अगोदर ताप गेला पाहिजे. ताप गेला की मग त्यांनी चटणी भाकर खाल्ली तरी ते सुधरत. तसं अगोदर हे अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान गेलं की माणसं संस्कारी व्हायला वेळ लागत नाही. म्हणून आमच्या देशामधला सगळ्यात महत्वाचा हिंदू धर्माचा धर्मग्रंथ जर कोणता असेल तर ती भगवद्गीता आहे. आणि या भगवद्गीतेमध्ये विशेषत्वाने भगवान श्रीकृष्णाने जर काय सांगितलं असेल तर ज्ञानोबराय सांगतात ही गीता मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र. गीतेचा सगळ्यात मोठा विषय जर कोणता असेल तर गीता ही मोक्ष देते. गीता ही मोक्ष देणारी या ठिकाणी एक पुस्तक आहे, ग्रंथ आहे. आता मोक्ष म्हणजे काय हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मोक्ष कशाला म्हणावं. आपल्या सगळ्यांचा असा एक समज आहे की माणूस मेल्यानंतर त्याचा मोक्ष होतो. ते एक मत आहे, पण ते नास्तिकवाद्यांचं मत आहे. मरण ते मुक्ती पाखंड्याची. तुकोबराय म्हणले मरणाला मोक्ष समजणं हे पाखंडी लोकांचे विचार आहेत. पाखंडी लोक मरणाला मुक्ती समजतात. आमच्याकडं मृत्यू म्हणजे मोक्ष नाही, जिवंतपणी आणि जीवनमुक्त होणं हे खरं गीतेचं या ठिकाणी तत्वज्ञान आहे. म्हणून हे तत्वज्ञान आपल्याला या ठिकाणी माहीत झालं पाहिजे. आज आपण या ठिकाणी वर्ष श्राद्ध करतोय, याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे, कशा करता हे करायचं असतं हे आधी एकदा कळालं पाहिजे, आहे की नाही. थोडा आपण या श्लोकावर तो बोलणार होते, पण हा आजचा जो कार्यक्रम आहे वर्ष श्राद्धाचा हे कशामुळे करावा लागतो, काय करण्याचं हे आपल्या नवीन पिढीला या ठिकाणी कळालं पाहिजे. तर असं सांगतात अनेक आपल्या धर्मग्रंथामध्ये पुराणामध्ये, गरुड पुराणासारख्या पुराणामध्ये असं सांगतात की मृत्यूनंतर 10व्या दिवसापासून त्या जीवात्म्याची यात्रा सुरू होते. मृत्यू झाला म्हणजे नेमकं शरीरातून काय जातं, काय अवयव कमी होतो त्याचा. तसं पाहिलं तर मेलेल्या माणसाचा हात कमी होत नाही, पाय कमी होत नाही, डोळा कमी होत नाही. काय कमी होतं बरं, मोजून पाहिलं तर त्याचं वजनही कमी होत नाही. मग नेमकं शरीरातून जातं काय, काय असा एक घटक आहे या शरीरात की जोपर्यंत तो राहतो तोपर्यंत हा चालतो, बोलतो, खातो, पितो. लोकही त्याची सेवा करतात, त्याला घरात बसू देतात. आणि असं काय आहे की त्याच्या शरीरातून गेलं की त्यांनीच बांधलेलं घर पण त्याला घरातून निघावं लागत. तर लोक म्हणते हो याने एवढं मोठं घर बांधलं, राहू द्या 4-8 दिवस. काय असं या शरीरात की असं याच्यातून निघून गेलं की मग त्या या शरीराचं, या देहाचं काहीच महत्व राहत नाही, काहीच किंमत राहत नाही. तर आमच्या शास्त्राने आता विचार केला, मनुष्याच्या मृत्यूचं कारण आणि मृत्यूचा या ठिकाणी प्रक्रिया काय, आमच्या शास्त्राने त्याचा विचार केला. मृत्यू होणं म्हणजे या शरीरातून 3 गोष्टी निघून जातात. माझं काही अजून निघून गेला नाही, जे वाचलं ते सांगू राहिलो. मृत्यू होणं म्हणजे या शरीरातून 3 गोष्टी निघून जातात. आणि त्या 3 गोष्टी शरीरातून निघणं म्हणजेच त्या देहाचं मरण आहे. जोपर्यंत त्या 3 गोष्टी शरीरात आहे तोपर्यंत तो जिवंत आहे. या 3 पैकी एक जरी कमी झाली तो मेला नाही, पण मृत्यू समानच तो झाला असं मानलं जातं.
काय त्या 3 गोष्टी? तर पहिली गोष्ट, या शरीरातून मन निघून जातं. दुसरी गोष्ट, या शरीरातून तन्मात्रा निघून जातात. आणि तिसरी गोष्ट, या शरीरातून चेतना म्हणजे जीव निघून जातो. या 3 गोष्टीचा समूह म्हणजे जीवन आहे. या 3 गोष्टीतली एकही गोष्ट कमी झाली तर जीवन सुरळीत राहत नाही. मन जर गेलं, जीव राहिला आणि मन गेलं तर माणूस वेडा होतो. मनही राहिलं आणि जीवही राहिला पण तन्मात्रा राहिले नाही म्हणजे इंद्रिय राहिले नाही, तोही मेल्यासारखाच आहे. हातपाय गेले, वारं गेलं, डोळा गेला, तोंड गेलं, जग नाही कधी. तन्मात्राही राहाव्या, मनही राहावं आणि जीवही राहावं. या 3 गोष्टी जोपर्यंत सुरळीत या देहात, तोपर्यंत हा देह उत्तम आहे. पण मृत्यूच्या वेळेला हे 3ही निघून जातात. वायुरूप धारण करून तो जीवात्मा मना आणि तन्मात्राला घेऊन या देहाची यात्रा सोडून देतो. थोड्या दिवसाकरता आलेला या देहामध्ये हा जीवात्मा कसा आला? तर तसं पाहिलं तर वेदांताच्या दृष्टीनं ही कल्पना आहे फक्त. आपण या उपरण्यावर गाठ मारतो, आहे की नाही? ही उपरणं आहे, या उपरण्यावर मी गाठ मारली, गाठ. माझा या गाठीचा जन्म झाला की नाही? आता ही गाठ मी थोड्या वेळ राहू दिली आणि थोड्या वेळाने सोडून टाकली, म्हणजे गाठ मेली. उपारण्यावर गाठीचा जन्म, उपारण्यावर गाठ राहणं आणि गाठ मरणं, खरं का खोटं? तुम्ही जागी ना अजून सगळे. उपारण्यावर गाठीचा जन्म होणं, उपारण्यावर गाठ 50-60 वर्ष राहणं आणि उपारण्यावरची गाठीचं मरणं, खरं आहे का खोटं आहे? बस इथून अध्यात्माला सुरुवात आहे. काय विचार केले आमच्या साधू संतांनी? गाठीचा जन्म, गाठीचं जगणं आणि गाठीचं मरणं, हेच आहे का? काकाला ना मला सगळे पाहुणे रावळे पाहावं लागते. स्वागत करा त्यांना. नाही स्वागत नाही. 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. पंढरीनाथ भगवान की जय. आणि म्हणून शरीराचं हे जगणं, शरीराचं मरणं, जसं हे उपारण्यावरची गाठ सुटणं आणि बांधण्यासारखं आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं तर देहाला जन्मही नाही, मरणही नाही. आत्म्याला देही नाही, जन्मही नाही, मरणही नाही. हे जसा भ्रम आहे तसं या आत्म्यावर अनेक देह आपण आजपर्यंत निर्माण झाले, अनेक गेले, अनेक राहिले. या देहाला साधू संतांनी एवढं विशेष महत्व दिलं नाही. हे जन्माला येणार, या आत्म्यावर जाणार येणार. पण ज्या दिवशी या देहातून मग तो जीवात्मा निघतो, त्याच्याकरता कर्मकांडाची विधी सांगितली. 6 प्रकारचे शास्त्र आहेत. पूर्वमीमांसा ही कर्मकांडाचा मार्ग सांगणारी आहे. वेगवेगळ्या साधकांनी वेगवेगळे विचार मांडले. मग मृत्यू झाला तर 3 दिवस ज्या ठिकाणी त्या जीवात्म्याने शरीर सोडलं त्या ठिकाणी तो जीवात्मा राहतो असं मानलं जातं. 10 दिवस पर्यंत तो ज्या गावात राहिला त्या गावातल्या शिवापर्यंत तो जीवात्मा राहतो असं मानलं जातं. आणि मग 10व्या दिवसापासून त्या जीवात्म्याची यात्रा सुरू होते यमलोकाकडे जायला. 1 वर्षाचा त्याचा प्रवास आहे. तसं पाहिलं तर तो 1 दिवसात जातो. पण देवाचा 1 दिवस म्हणजे माणसाचं 1 वर्ष आहे. देवाचा 1 दिवस म्हणजे माणसाचं 1 वर्ष आहे. तसं 1 दिवसामध्ये तो यमलोकापर्यंत जातो. पण माणसाच्या वर्षाच्या गणनेला 1 वर्ष त्याला कालावधी लागतो. 16 ठिकाणी त्याचा मुक्काम पडतो. आणि मुक्काम पडत 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 तो आजच्या दिवशी म्हणजे वर्ष श्राद्धाच्या दिवशी यमधर्माच्या समोर त्या जीवात्म्याची हाजरी होते, असं धर्मशास्त्रामध्ये वर्णन आहे. मग त्या जीवात्म्याचा तो प्रवास आहे. मग प्रवासामध्ये जे जे काही लागतं ते त्या मुलांनी दान केलं पाहिजे, असा त्याच्या मागचा एक कारण आहे. प्रवासाला काय लागतं?
तो प्रवासाला पायातले चपला लागतात, छत्री लागती, संध्याकाळी मुक्काम पडला तर झोपायला अंथरूण पाहिजे, त्याला खाण्याकरता काहीतरी अन्न पाहिजे आहे की नाही, त्याला घालण्याकरता कपडे पाहिजे. त्या जीवात्म्याला प्रवासामध्ये जे जे काही गरज लागती त्या त्या वस्तूचं दान त्या मुलांनी त्याच्या प्रित्यर्थ केलं पाहिजे असं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं. म्हणून त्या जीवात्म्याच्या प्रित्यर्थ मग छत्री दान करणं, चपला दान करणं, अन्नदान करणं, वस्त्रदान करणं, पाणीचा दान करणं, द्रव्य दान करणं, असं दान करत करत तो जीवात्मा आजच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी यमलोकाच्या द्वारापर्यंत जातो. आणि मग आज त्याची पाप पुण्याचं त्याचं कर्म पाहून त्याला पुढच्या यात्रेकरता त्याचं काय करायचं आज ठरवलं जातं असं आपल्याला गरुड पुराणामध्ये पाहायला मिळतं. आणि मग ते यमलोकाच्या समोर तो आज त्या ठिकाणी उपस्थित होतो. पण तिथं जाईपर्यंत त्याला कोणतंही साधन उपयोगाला येत नाही. फक्त एकच साधन त्या जीवात्म्याला पुढे कामाला येतं, ते म्हणजे पुण्य. पुण्याच्याच बळावर तो जीवात्मा यमलोकापर्यंत सुखरूप जातो आणि यमधर्मासमोर जाऊन मग त्याची त्या ठिकाणी उपस्थिती होते. असं सांगतात महाभारतामध्ये की पांडवांचा बाप पंडूराजा हा स्वर्गापर्यंत गेला, स्वर्गाच्या द्वारात गेला आणि स्वर्गाच्या दारात जाऊन तो आतमध्ये जाता येईना म्हणून त्या द्वारातच बसला. नारदाने पाहिलं आणि नारदाने विचारलं, म्हणे तुम्ही पंडू महाराज आहे ना? म्हणे हो. तुम्ही दारात का बसले, आत का जात नाही स्वर्गामध्ये? त्यावेळेस पंडू राजाने सांगितलं, नारदा, इथल्या यमदूतांनी मला सांगितलंय की स्वर्गाच्या दारापर्यंत येण्या इतकंच तुझ्याजवळ पुण्य होतं, ते पुण्य तुझं खर्च झालं, आता स्वर्गामध्ये जाण्याकरता तुला पुण्य राहिलं नाही आणि म्हणून तुला आता याच्या पुढे जाता येणार नाही, म्हणून मी या द्वारामध्ये येऊन बसलोय. नारद म्हणले, मग आता तुम्हाला तर पुण्य करता येत नाही या सूक्ष्म देहानं, काय करावं लागेल? तेव्हा पंडू राजा म्हटले, नारदा तुम्ही यमधर्माला जाऊन विचारा की या जीवात्म्याला आता पुण्य करता येत नाही, मग या जीवात्म्याला पुढे जाण्याकरता पुण्याचं बळ कसं प्राप्त करता येईल, तुम्ही यमधर्माला जाऊन विचारा. तेव्हा नारदांनी यमधर्माला विचारलं की पंडू राजाच्याच नव्हे तर संपूर्ण जीवाच्या करता मृत्यूनंतर त्याला पुण्यकर्म करता येत नाही आणि त्याला जर पुण्य कमी पडलं तर त्यांनी काय करावं? त्यावेळेस नारदाचा आणि त्या यमधर्माचा संवाद आहे. त्या यमधर्माने सांगितलं, नारदा, पुण्यकर्म त्याला करता येत नाही त्या जीवात्म्याला, पण त्याच्या प्रित्यर्थ त्याचा जो आत्मा असतो तो मुलगा असतो. माणसाचा जो मोठा मुलगा असतो ना त्याला आत्मज म्हणतात. आत्मज म्हणजे आत्मावय शरीराव्रतः. त्या माणसाचा आत्मा म्हणजेच मोठा मुलगा असतो. म्हणून मोठ्या मुलाला सगळे हे कर्म करायचा अधिकार आहे. जर या पंडू राजाच्या मोठ्या मुलांनी काही पुण्यकर्म केले तर हा पंडू राजा स्वर्गामध्ये जाऊ शकतो. नारद तिन्ही लोकात फिरत होते. नारद म्हणजे आजकालच्या भाषात जिओची रेंज आहे. कुठं लागत ती, खेड्यात लागत, शहरात लागत. नारद धर्मराजाकडे आले आणि धर्मराजाला नारदाने सांगितलं, धर्मराजा युधिष्ठिरा, तुझा बाप स्वर्गाच्या द्वारापर्यंत गेला पण आत जायला पुण्याचं बळ कमी पडलं. चिंतातूर झाले. बापावर प्रेम असतं मुलाचं. मुलाचं बापावर किती प्रेम असतं ते मुलाला सांगता येत नाही. महिलांना सांगून रडून मोकळं होता येतं पण माणसाला प्रेम दाखवता येत नाही. धर्मराजा रडायला लागले. नारदाला विचारलं, नारदा, काय पुण्य करू मी सांगा? तुम्ही जे सांगताल मी ती करीन, फक्त मला काहीतरी उपाय सांगा जेणेकरून माझा बाप स्वर्गामध्ये सुखानं राहील. काय हिंदू धर्म आहे? हिंदू धर्म असा आहे
जिवंतपणीच बापाची आईची सेवा करायची नाही तर मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या सुखाची कल्पना करणारा एकमेव धर्म या जगातला फक्त हिंदू धर्म आहे. माझा बाप सुखाने राहायला पाहिजे, मी काय करू त्याकरता? नारदांनी सांगितलं तुला पुण्यकर्म करावं लागेल. धर्मराजा म्हणले मग पुण्यकर्म म्हणजे मी काय करू नेमकं? एक तर माणसानं सर्वज्ञानी राहावं, नाही तर मग एकदम अज्ञान असावं. पाटी जर कोरी असेल तर लिहिता येतं आणि आधीच जर त्या पाटीवर रेषा असल्या तर लिहिता येतं. गुरु पुढं माणसानं पूर्ण कोरं व्हावं. जसे चांगदेव महाराज एकदम कोरे होऊन गेले ज्ञानोबराकडे, तसं एकदम कोरं होऊन गेलं पाहिजे. नाही तर काही काही लोक गुरुला ज्ञान शिकिते, हे तर मला येतच होतं, मग यायला आला इकडं. नारदांनी सांगितलं धर्मा याकरता एकच उपाय, तो पुण्यकर्म कर. कशाने पुण्य होईल? नारदांनी सांगितलं धर्मा दान केल्याशिवाय पुण्य होत नसते. दानात भवेत पुण्य. हा पुण्य प्राप्त व्हावं वाटत असेल तर त्याकरता दानाशिवाय पर्याय नाही. माणसानं दान केलं पाहिजे. गृहस्थाश्रमाचे जे नियम आहेत त्या गृहस्थाश्रमामध्ये 6 गोष्टी साधकांनी करायच्या असतात. त्याच्यात एक दान आहे. तो दान कर म्हणजे तुला पुण्य लाभल आणि त्या पुण्याच्या बळावर तुझा बाप स्वर्गात जाईल. धर्मराजा म्हणले कोणतं दान करू? दानामध्ये अनेक प्रकार आहे. भूमिदान आहे, अन्नदान आहे, जलदान आहे, सुवर्णदान आहे. प्रत्येक दानाचा परिणामही सांगितला नामदेव महाराज. भूमिदाने होशी भूमी पाळू. जमीन दान केली तर माणूस पुढच्या जन्मी राजा होतो म्हणे. आता नामदेव महाराजला काय माहिती 1 कोटी रुपये एकर हो राहिला. मग सांगितलं सुवर्णदाने कांती निर्मळू. सोनदान करा. अहो महाराज 1.25 लाखाच्या पुढे गेलं. पुन्हा नामदेव महाराज खाली आले. मग अन्नदाने दृढ आयुष्य. तुम्ही अन्नदान करा, तुमचं आयुष्य पक्क होईल. म्हणजे महाराज अन्नदानाचा लई कुठा नाही. आचारी पाहान, साहेबाक्या पाहान, वाढणारे पाहुणे लवकर येत नाही, आले तर जेवत नाही. काही सोपं सांगा. नामदेव महाराज म्हणले मग एक करा, उदक दाने सदा सुखी. तुम्ही पाण्याचं दान करा. पाणी दान करणारा माणूस सदा सुखी राहतो. आपल्या विहिरीला जर पाणी असेल तर एखादा रोडवर गल्लीत पाण्याचा हौद भरून ठेवा. येणारे जनावरं पाणी पितील, माणसं पाणी पितील, हरणं पाणी पितील. नाहीच काही तर उन्हाळ्यातले पशु पक्षी पाखरं ते पाणी पिऊन तुमच्या घरावरून पंख उडवीत जातील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. पाण्याचं दान करा. त्यामुळे महाराज पाणीच लागत नाही. उन्हाळ्यात 1000 फूट बोर घेतला, पाणी लागलं नाही. पुन्हा सोपं सांगा. मग नामदेव महाराजला पुन्हा सोपं करून सांगितलं तांबूल दानी मनुष्यपण. तुम्ही तंबाखू खाता का? विचारू राहील तुम्हाला, खाता का? खाता. म्हणजे मग असं करा, तंबाखू दान करा. तुम्ही तंबाखू खात असेल तशी चोळा आणि अर्धी तंबाखू समोरच्याला द्या, अर्धी तुम्ही खा. बिडी उडीत असेल तर 1 सुट्टा तुम्ही वाढा, 1 सुट्टा समोरच्याला द्या. फक्त गांजाचं काही बोलले नाही भाऊ त्याच्यात बरं का. याचा अर्थ काहीतरी द्या. देण्याची सवय लावा. दान केल्यानेच पुण्य प्राप्त होत असतं. दानात भवेत पुण्य. हा धर्मराजा म्हणले नारदजी मग कोणतं दान श्रेष्ठ आहे? सर्वश्रेष्ठ सर्व दानामध्ये. त्यावेळेस नारदाने सांगितलं अन्नदानाने एक वेळची तृप्ती होते, पण जर एखाद्याला ज्ञान दिलं, त्याला विचार दिला, त्याला ज्ञान दिलं आणि ज्ञान देऊन जर त्याचं अज्ञान गेलं तर त्याच्या जन्माजन्माचं कल्याण होतं. जन्मोजन्मीतून तो उद्धरून जातो. म्हणून या जगातलं सर्वश्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते ज्ञानदान आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कवेभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदाततं भुवे गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. सर्वात श्रेष्ठ दान हे ज्ञानदान आहे.
म्हणून नारदाने सांगितलं, धर्मा तू ज्ञानाचं दान कर, तुझ्या बापाला मोक्ष प्राप्त होईल. त्यावेळेस धर्मराजांनी हस्तिनापूरमध्ये ज्ञानदान करायचं ठरवलं. मोठमोठे विद्वान वक्ते बोलवले, कथा कीर्तनाचं आयोजन केलं आणि 12 महिन्यापर्यंत धर्मराजानं आपल्या बापाला पुण्य लाभावं म्हणून कथा कीर्तनाचं आयोजन करून समाजाला ज्ञानदान केलं आणि धर्मराजाचा बाप पंडूराजा स्वर्गामध्ये गेला. म्हणून तेव्हापासून दशक्रिया आणि वर्ष श्राद्धाला त्या जीवात्म्याच्या प्रित्यर्थ ज्ञानदान करण्याची पद्धत आहे. ज्ञानदान म्हणजे प्रवचन कीर्तन हे ज्ञान देणं. सर्वश्रेष्ठ ज्ञान कोणतं आहे तर सर्वश्रेष्ठ ज्ञान हे आत्मज्ञान आहे. म्हणून त्या प्रवचनामध्ये त्यांनी थोडा वेळ का होत नाही त्या आत्मज्ञानावर बोललं पाहिजे आणि त्या आत्मज्ञानाच्या दानामुळं त्या जीवात्म्याला पुढची गती चांगली मिळते. म्हणून वर्ष श्राद्धाला प्रवचन किंवा कीर्तन करण्याची पद्धत आहे. आता पंडूराजानं त्या धर्मराजाने 12 महिने केलं. आपल्याला तेवढा पैसा नाही टाईम नाही आहे एवढे 12 महिने कुठे मक्का काढायच्या कापस याचायची KYC करायची किती भानगडी आपल्या. मग इतका तर वेळ नाही आपल्याला, पण त्या प्रित्यर्थ आपण थोडंसं अर्धा पाऊण तास का होत नाही त्या जीवात्म्याच्या प्रित्यर्थ ज्ञानदान केलं पाहिजे. म्हणून आजच्या या सेवेकरता हा श्लोक गीतेचा मी या ठिकाणी घेतलाय. गीतेमध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मोक्ष प्राप्त व्हावा ही प्रत्येक जीवाची इच्छा आहे. 3 गोष्टी मिळावा ही प्रत्येक जीवाला वाटतं. कोणत्या? प्रत्येक जीवाला वाटतं की मी जिवंत राहावं, मी जगावं. प्रत्येकाला वाटतं मी सगळं जाणावं आणि प्रत्येकाला वाटतं मी सुखानं राहावं. या 3 इच्छा प्रत्येक जीवाच्या आहे. असा एकही माणूस नाही की ज्याला या 3 पैकी एकही गोष्ट आवडत नाही. जगावं वाटतं की नाही? वाटतं की नाही? वाटतंच. माणसा 100 वर्षाचा म्हातारा होऊ द्या तरी ते म्हणतो मग दवाखान्याला जाऊ, तर जागा वाटत. मरा वाटत नाही कोणाला, मरायची इच्छा नाही कोणाची, जागा वाटत. हा लईच वायतागला तर ते एखाद्या बारची म्हणतो असं वाटतं मरा, आपण म्हणा धाराभरी औषधन प्या, ते म्हणतो आत बीस नाही. म्हणजे कसं काय मग मरावं वाटतं पण वायतागल्यावर पण ते फार काळ नाही, जगण्याची इच्छा जास्त आहे. प्रत्येकाला वाटतं मी जगा. किती देहवादी झाले लोक. आम्ही एका गावात आता गेलो, बड्डे होता एक, मग बड्डेला बोलले जरा. मला वाटलं बड्डे म्हणजे असं लहान लेकराचं. ती कोण तुला झोप बाय. त्याला म्हणलं तसा तर तू बी नव्हता पाहिजे आज. अरे काय शरीराचं येडे, देहवादी झालोय आपण सगळे. हे जाणार आहे एक दिवस, जाणार आहे म्हणून याचं रक्षण करायचं नाही असं नाही. हे कसं आहे माहिती आहे का? 2 माणसं नावेत बसले, त्या नावाड्याने नाव चालवली, समुद्रात नाव गेली. दोन्ही माणसं किरायला बसले, ज्याची नाव होती तो नाव चालित होता. मध्ये गेली, फार दूर गेली नाव आणि कुठंतरी एक खडक लागलं आणि त्या दगडामुळं त्या नावेला भोगसं पडलं, छिद्र पडलं. बका 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 पाणी आत यायला लागलं. तो नावाडी घाबरला, त्याने दाबायचा प्रयत्न केला, हाताने दाबायचा, पायाने दाबायचा, कपडा लावायला पाहायचा, पण ते पाणी आत यायला लागलं. ते 2 जण पाहत होते. त्याच्यातले एक जण म्हणाला, उठ, अरे तू बी प्रयत्न कर काही दाबे. ते म्हणे नाव कुठं आपली हे, आपली थोडी ती नाव, त्याची नाव आहे ते दाबे. ते म्हणे अरे येड्या, नाव जरी त्याची आहे पण जर का भरली तर त्याच्या संग आपण बी जाणार. तसं हे शरीर आपलं नाही, ही गोष्ट खरी आहे. शरीर हे काळाचं आहे, पंचमहाभूताचं आहे. पण याच शरीराच्या नावेमध्ये जीवात्मा बसलेला आहे, जो मी आहे. आणि म्हणून ही नावमध्ये बसून या जीवात्म्याला भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जायचं आहे. म्हणून तोपर्यंत हा देह सांभाळायचा आहे. म्हणून या देहाला पवित्र ठेवायचं आहे, या देहाने परमार्थ करायचा आहे. याची देही घडे देवाचे भजन, अनेक विधान नाही कुठे. असा देह पुन्हा कोणत्याच देहात नाही, कोणत्याच योनीमध्ये असा देह नाही. फक्त याच देहाने भगवंताची प्राप्ती करता येते. पण
या देहामध्ये आसक्त होऊन राहणं हा वेडेपणा आहे. याला सांभाळायची ही गोष्ट खरी आहे, नावेत बसलेले सांभाळायचं, पण ही नावच माझी असं मानणं मूर्खपण आहे. काय दृष्टांत दिला ज्ञानोबरायानं. बेंडूक सापाची तोंडी जातसे सबुड गुडी, ते मक्षिकाची कोडी स्मरेना काही. एका सापानं बेंडकीचे मागचे पाय धरले. सापानं बेंडकी धरा, बेंडूक धरा, काय आवडतं तुम्हाला? बेंडकी धरा नाही तर बेंडूक धरा. त्या सापानं बेंडकी धरली, मागचे पाय धरले त्या सापानं बेंडकीचे, आणि तोंडच फक्त पुढे राहिलं. कोणाचं? बेनकीच. कोणाचं? बेंडक्याचं. तोंड पुढे राहिलं आणि अर्ध शरीर त्या सापाच्या तोंडात गेलं. आणि तेवढ्यात ते बेंडकीच्या तोंडासमोर एक माशी आली, आणि ते बेंडूक त्या माशी करता जीभ बाहेर काढून वळवळ करायला लागली. कोणतं बेंडूक? ज्ञानेश्वरीतलं नाही, हे बेंडूक, हे बेंडक्या. ते ज्ञानेश्वरी सांगेल मी येडाय का? अरे तो बेंडूक म्हणजे मी आहे. काळ रूपी सापाच्या तोंडात आमचं अर्ध आयुष्य गेलेलं आहे. काय किती राहिलं तेही माहित नाही, कधी तो साप आपला घास करील माहित नाही. आयुष्य गेलंय सगळं, थोडंफार राहिलंय. आणि तरी आम्हाला संसाराची, या देहाची, या इंद्रियाची अजूनही जर आसक्ती असेल तर सापाने धरलेल्या बेंडकासारखी तुमची आमची अवस्था आहे. सापाने धरलेल्या बेंडकासारखी. त्याप्रमाणे हा मनुष्य देह आम्हाला मिळालाय. जरी याचे अनेक अवगुण आहे, पण एक गुण मात्र या देहाचा चांगला आहे. या देहाने मनात जर आणलं तर याच देहाने आपल्याला भगवंताची प्राप्ती करता येते. कशी करता येते? त्याकरता भगवान गीतेमध्ये हा श्लोक सांगतायत. अर्जुना, अंत समयाला जर या मुखानं माझं नामस्मरण केलं तर तो देह माझ्यासारखा म्हणजे माझ्या समान होऊन जातो. त्याला स्वरूपता नावाची मुक्ती प्राप्त होते. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. प्राण जायच्या वेळेला माझं स्मरण जो करतो तो माझ्याच रूपामध्ये किंवा माझ्या लोकामध्ये येऊन थांबतो. असं कसं काय होतं? असं का होतं? मृत्यूच्या वेळेला देवाचं नाव घेतलं, देवाचं स्मरण केलं म्हणजे देवरूप होतो. असं नेमकं असं का होतं? असा कदाचित प्रश्न पडल. त्याचं उत्तर असं आहे, मृत्यू जवळ आल्यानंतर हे मन द्रवीभूत होतं. हे मन द्रवीभूत होऊन अत्यंत भावनिक झालेलं असतं. ऐशी दशा येईल पुढे तव मन होईल वेडे, चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. मृत्यू जवळ आला की मन आपोआप घाबरायला लागतं. मृत्यू जवळ आला की या मनाचे लक्षणं दिसतात. संतांनी मृत्यू जवळ आल्याच्या खुणा सुद्धा सांगितल्या. मृत्यू कळतो आपल्याला, आपले किती दिवस राहिले हे आपल्याला कळतं आपल्या शरीरावर. सांगू का? नका तुम्ही घाबरता उगाच. हे शरीर जायची वेळ जवळ आली की या शरीराचंच सूचना येतात. तसं या प्रकृतीमध्ये प्रत्येक गोष्टीची सूचना अगोदर येते. पाऊस यायचा असेल तर आपोआप गरमी व्हायला लागते, आर्द्रता तयार होते. समजून घ्या आता पाऊस येणार आहे. त्याची काही लक्षणं जास्त विशेष ज्याला माहित आहे त्याला पंजाब रड्डक म्हणते. मागच्या वर्षी आले होते आमच्या शिवचरण भाऊचे ते मित्र आहेत. कोणत्याही घटनेची सूचना अगोदर येते. एकदम या जगात किंवा या प्रकृतीमध्ये काहीच होत नाही. अटॅक सुद्धा एकदम येत नाही. ज्या माणसाला अटॅक आला त्यांना विचारा तुम्ही, एकदम अटॅक येत नाही. अगोदर सूचना देतं शरीर. त्याला घबराट होती, चालताना दम लागतो, मळमळ होती, मान दुखायला लागते, पाठ दुखायला लागते. त्याला कळतं पण ते म्हणते ऍसिडिटी. तर दवाखान्यात जायचं जीवर येतो. पोरं मग ऍसिडिटी असं झोपून राहा. झोपलं गेलं. शरीर आम्हाला सांगतंय, सूचना देत आहे. या प्रकृतीचा नियम आहे. प्रकृती एकदम कोणती घटना करत नाही. या प्रकृतीमध्ये अगोदर सूचना येत असते.
तसं मृत्यूच्या अगोदर सुद्धा काही सूचना या शरीरावर दिसतात. ज्ञानोबराय वर्णन करतात. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा चालू आहे, त्या निमित्ताने त्यांच्या या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कानी घालोनिया बोटे नाद जो ऐकावा, न ऐकता जाणावा 9 दिवस. कानामध्ये बोट घालून या शरीरात जो अनाहत ध्वनी चालू आहे, तो अनाहत ध्वनी जर बंद झाला, कानात बोट घालून जर ऐकायला आला नाही, तर ज्ञानोबराय म्हणले आता आपल्या आयुष्याचे फक्त 9 दिवस राहिले. आताच नका घालून पाहू, घरी जाऊन असं झोपीच्या टायमाला पहा. डोळे घालून या बोटे चक्र जे पाहावे, न दिसता जाणावे 5 दिवस. असे दिवस सांगत 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 शेवटी सांगितलं, नासागराचे अग्र न दिसता नैनी, तरी तेची दिनी म्हणा रामकृष्ण. आपल्या नाकाचा शेंडा आपल्या डोळ्याने जर दिसला नाही, तर समजून घ्या आता आपला दिवस आज नाही तर उद्या आपल्या शरीराचा शेवट आहे. कशा करता या सूचना आहे? तर सूचना याच्या करता आहे की तू सावध हो. आणि सावध हो काय कर? सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. आता सावध होय, शरीर जायची वेळ आहे, पण या शरीराच्या संध्येला तुला एक काम करता येईल. प्राण जाताना तू भगवंताचं स्मरण कर. का त्या मृत्यूच्या वेळेला एवढं महत्व आहे? तर त्याचं कारण सांगितलं. मृत्यूच्या समयाला मन द्रवीभूत झालेलं असतं, म्हणजे पातळ झालेलं असतं. आणि पातळ पदार्थ ज्या साच्यात टाकला तसाच त्या पातळ पदार्थाचा आकार होत असतो. मन हे अत्यंत द्रवीभूत होतं, पातळ होतं. आणि मग त्यावेळेस या बुद्धीला ज्याचं स्मरण केलं, त्या स्मरणरूपी साच्यामध्ये त्या मनाचं द्रवीभूत पदार्थ पडला जातो आणि तसा जन्म पुढचा प्राप्त होतो. म्हणून मृत्यूच्या समयाला अत्यंत सावध राहिलं पाहिजे. अंतकाले मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. म्हणून मृत्यूचा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून म्हणतात, वीर जाणावा रणी, साधू जाणावा मरणी. आपण आयुष्यभर काय केलं याचं उत्तर आणि याची उत्तर पत्रिका निकाल जर कुठं असेल तर ते मृत्यूच्या वेळेला आहे. मृत्यूच्या समयाला आपली काय अवस्था आहे मनाची, त्यावर आपण आयुष्यभर कसा परमार्थ केला ते सगळं त्या ठिकाणी दिसत असतं. जसा वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी वार्षिक परीक्षेमध्ये लिहू शकतो, तसा आयुष्यभर परमार्थ करणाऱ्यालाच मृत्यूच्या समयाला भगवंताचं स्मरण होत असतं. एक सांगतो ऐका. कथा असल, कीर्तन असल, पूजा असल, उपवास असल, तीर्थयात्रा असल, दान धर्म असल, हे नेमकं कशा करता हे आधी कळालं पाहिजे. आपला असा समज आहे की पूजा आम्ही देवा करता करतोय. आम्ही देवाला गण लावला, आम्ही देवाला दिवा दाखवला, आम्ही देवाला अगरबत्ती दाखवली. मला एक सांगा, देवाला आपल्या अगरबत्तीची गरज आहे का? त्याच्यावर चंद्र सूर्य आहे, तो टिमटिम्याची उदबत्ती कुठं बसला ते? मग ही पूजा कशा करताय? व्रत वैकल्य कशा करताय? उपवास कशा करताय? काय याच्या मागचं कारण काय, याच्या मागचं विज्ञान काय, हे अधिक समजलं पाहिजे. कशा करता करायचंय? तुमचा सगळ्यांचा समज असा आहे की उपवास हा देवा करताय, पूजा ही देवा करताय, पंढरपूरच्या वाऱ्या देवा करताय, आळंदीची वारी देवा करताय. देवा करताय यातलं काहीच नाही. देवाला याची काहीच गरज नाही. काय गरज? तुम्ही उपाशी राहील, देवाला काय घेणं? काय संबंध आहे तुमचा उपासाचा आणि देवाचा? उपवाशी राहून जर देवाची प्राप्ती झाली असती तर सर्प हा अखंड उपवासी आहे. सर्प फक्त वारा खातो, वारा, आणि त्या वाऱ्यावर जिवंत राहतो. मग देवादी सापाला भेटला असता का आपल्याला? तुम्हाला कळू राहिलं मी काय बोल राहिलो? गुफेमध्ये राहून जर देव भेटला असता तर उंदर कायम गुफेत आहे, त्यांना देव आधी भेटला असता. मग व्रत वैकल्य, उपवास, दान धर्म
हे देवा करताय, पहिला गैरसमज हा दूर करा. ते देवा करता नाहीच आहे. ते म्हणताल मग कशा करताय? तर ही जी उपासना आहे, हे व्रत आहे, हे उपवास आहे, हे सगळं आमच्या मनाच्या पावित्र्य करताय. चित्ताची पवित्रता व्हावी. चित्त पवित्र झालं रे झालं, मग देवाला आणायची गरज नाही, देव आपोआप राहायला येतो. तो का म्हणे चित्त करावे निर्मळ, येवनी गोपाळ राहे तेथे. हा, देवाला कुठं पाहायला जातात? ते कुठे? तो कोणाला सापडला नाही अजून. तो शोधून सापडणार नाही. तुझं मन, तुझं चित्त पवित्र झालं, शुद्ध झालं की तो तिथं राहायला येतो. एक जणाच्या घरी आमचा मुक्काम होता. नेमका ते उन्हाळ्यात कार्यक्रम होता आणि त्यांच्या घरी मुक्काम होता. पाणी कमी पडलं शेतात. त्या माणसाने बोर आणला, ती मशीन आणली, काय म्हणते त्याला, बोरवेलची मशीन. बोर घेतला. मला म्हणला महाराज तुम्ही पाणी दाखवा. म्हणलं भाऊ मी त्या भानगडीत पडत नाही लागलं तर मला अजून 2-4 दिवस राहायचं, तू मग राह ना उघड करशील. लोक काही विचारतात महाराजला. एक जण मला विचारलं, महाराज मला बाजरी किती होईल? बाजरी पेरली होती 2-4 एकर, मला बाजरी किती होईल? म्हणलं भाऊ बाजरीचा माझा काहीच संबंध नाही, मी कधी पेरली नाही, सोंगली नाही, विकली नाही. नाही पण तुम्ही बोलले म्हणजे देव बोलले, किती होईल सांगा. आता ते लई पिच्छा धरला. म्हणलं किती एकर आहे? ते म्हणे 3 एकर आहे. 3 एकरात किती व्हायला पाहिजे सुभाष भाऊ? 3 एकर 40 क्विंटल. 40. मी त्याला गप पण म्हणलो होईन 4-5 क्विंटल. अरे बाप, त्याची अशी सटकली. ती म्हणे तुमच्यासारखा येडा महाराज नाही पाहिला. त्याला म्हणलं मग तुला आधीच सांगितलं, मला त्याच्यातलं कळत नाही. जे कळत ते विचार. त्याने बोर घेतला, पाणी लागलं. उड्या मारीतच आला म्हणे महाराज पाणी लागलं म्हणे. म्हणलं चांगलं झालं. किती खर्च आला? ते म्हणे महाराज 60,000 रुपये लागले. कशाला कशाला? बोरला. म्हणलं 60,000 रुपये खर्च आला कशाला? ते म्हणे पाणी लागायला 60,000 रुपये लागले. म्हणलं 60,000 रुपये पाण्याला? सांग बरं काय काय खर्च आला? ते म्हणे महाराज पाणी दाखवणारा आणला पानाड्या, त्याला 5,000 दिले. म्हणलं बरोबर. मशीनवाला तो आला, बोरिंगवाला, त्याला 35,000 रुपये गेले. किती झाले? 40 झाले. मोटर आणली कंपनीची, तिला लागले 10,000 रुपये. 10-15 काय लागले असं 15,000 रुपये. किती झाले? 55 झाले. मोटर चांगली आणावं लागते. एक तर ती ब्रँडेड पाहिजे, ज्यादा पाणी फेकणारी पाहिजे आणि कमी व्होल्टेज वाढणारी पाहिजे, आहे की नाही? तसा महाराज बी ब्रँडेड पाहिजे आणि कमी व्होल्टेजवर चालणारा पाहिजे. नाही कळलं? ज्यादा व्होल्टेजचा महाराज लई दिवस चालत नाही. 55,000 रुपये लागले. आणि म्हणलं 5,000. ते म्हणलं लईनमन मामान घेतले. म्हणे लईनमन साहेबाला 5,000 दिले. 60,000चा हिशोब दाखवला. त्याला म्हणलं का रे तू 60,000चा हिशोब दाखवला, याच्यात पाण्याकरता किती रुपये लागले तो सांगितलंच नाही. ते म्हणून मला 60,000 पाण्यालाच लागले ना. अरे म्हणलं पाण्याचं म्हणलाच नाही तू. मशीनला लागला म्हणला, मोटरीला लागला म्हणला, लाईनमनला लागला म्हटला, पाण्याला किती खर्च आला? ते म्हणे महाराज काय तुम्ही येडे हो, अहो पाणी फुकटच आहे. पाणी फुकटच आहे. म्हणलं मग 60,000 लागले कशाला? ते म्हणे गाबाळ काढायला. ते गाबाळ काढायला 60,000 रुपये लागले, आहे की नाही? 60,000 लागले कशाला? गाबाळ काढायला 60,000 लागले. पाण्याला किती लागले? पाण्याला रुपया लागला नाही. पैसे लागले कशाला? गाबाळ काढायला. तसा देव फुकटच आहे. मग महाराजला पैसे कशाला? भाड्याला. महाराजला भाडं लागत ना यायला जायला. ते म्हणतात हे पंक्ती कशाला, मंडप कशाला, हे यज्ञ मंदिर कशाला? अरे हे सगळं गाबाळ काढायला आहे. धार्मिक कार्य करायला जेवढा खर्च आहे तो सगळा खर्च फक्त अज्ञानाचं गाबाळ काढायला आहे. अज्ञानाचं गाबाळ निघलं रे निघलं, मन पवित्र झालं रे झालं. पाणी फुकटच आहे, देव फुकटच आहे. तसं हे अज्ञानाचं गाबाळ जावं, हे अज्ञान निघून जावं,
याच्याकरता हे सगळे कथा असेल, उपवास असेल, कीर्तन असतील, हे सगळे जे साधन आहे ते अज्ञानाचं गाबाळ काढायला आहे. अज्ञानाचं गाबाळ गेलं की परमात्मा आपल्या चित्तातच आहे आणि तो चित्तात राहिला त्याचं स्मरण घडतं आणि स्मरण करता 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 या देहाची यात्रा संपली की भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना तो मोक्ष पदाला प्राप्त होतो. नवे नवे तो माझ्या लोकाला येऊन माझ्या समान होऊन जातो. म्हणून अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. प्राण जाताना माझं चिंतन करता करता देह ठेवावा. ही साधकांना भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेली संहिता आहे. मरणे जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ. म्हणून प्राण जाताना माझं स्मरण करावं हीच या ठिकाणी भगवंतांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेला हा उपदेश आहे. आपण सर्वांनी त्या उपदेशासारखं आपण जीवन जगावं हीच या प्रवचनातून मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आपले गुरुजी जाऊन आज या ठिकाणी वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या चिरंजीवानी काय शिवचरण भाऊ आणि मोठे प्रमोद भाऊ या दोघांनी या ठिकाणी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम ठेवला. तुम्ही सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी आले. गुरुजीची आमच्या वडिलावर अत्यंत श्रद्धा होती. मोठ्या महाराजांना त्यांनी गुरु केलं होतं, त्यांच्याकडून माळ घातली होती आणि म्हणून ते कायम त्या ठिकाणी महाराजांचं स्मरण करायचे, आमच्या वडिलांचं स्मरण करायचे. कधी मला भेटले की माझी दक्षिणा मला द्यायची आणि वरची दक्षिणा गुरुला द्यायची. हे दक्षिणा तुम्हारी आणि दक्षिणा हमारे महाराज. म्हणलं इता महाराज मग हम कोण कोय. असं ते कायम त्यांचं या ठिकाणी मला देणं असायचं. असे आमचे गुरुजी आयुष्यभर प्रामाणिकपणाने आपल्या व्यवसायामध्ये आपला जो त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी मुलांना घडवण्याचं काम केलं, खूप मोठं ज्ञानदान केलं त्यांनी आयुष्यभर आणि त्या ज्ञानातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडले आणि अनेकांचं या ठिकाणी कल्याण झालं. त्यांच्याही जीवात्म्याला अशीच शांती लाभो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपली सेवा या ठिकाणी पूर्ण करतो. सर्वांनी सेवा झाल्यानंतर या ठिकाणी श्रद्धांजली व्हायची 2 मिनटं बोलतील आणि त्यानंतर या ठिकाणी प्रसाद होईल. सर्वांनी प्रसाद घेऊन जा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कोण टाकायचा आम्ही लहान होतो. काकाने आम्हाला इथून गेल्या जाईपासून तर परत येईपर्यंत आम्हाला सर्वांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं आणि आमचे पैसे संपले